भारतीय संस्कृतीमध्ये तुळशी विवाहाला अतिशय महत्त्वाचे असे स्थान आहे. तुळशी विवाहाचे आध्यात्मिक, पौराणिक, धार्मिक, सांस्कृतिक तसेच वैज्ञानिकही महत्त्व आहे. याचं कारण संत महात्म्यांनी या तुळशी देवीचे, वनस्पतीचे, तिच्या महात्म्याचे अतिशय चांगल्या पद्धतीने वर्णन केलेले आहे. कारण संत हे विश्व मानवाचे प्रतिनिधित्व करत असतात आणि जीवाला ते मोक्षाचा मार्ग दाखवत असतात. जीवाच्या सुखासाठी, कल्याणासाठी. कारण संतांचा मुळात हेतूच असतो की परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. किंवा धर्माचे पालन करणे पाखंडाखंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवाया नाम. यासाठी किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. याप्रमाणे संतांचा बाणा असल्यामुळे शहाणे करुणी सोडावे सकल जन. त्याचप्रमाणे संत साहित्यामध्ये तुळशीचा महिमा देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून तुळशीचं जे महात्म्य, महत्व सांगितलेलं आहे त्याचा काही उद्घोष मी या ठिकाणी करत आहे. तुळस बिन ज्याचे घर ते जाणावे अघोर. म्हणजे ज्या घरापुढे तुळस नसेल त्याचं घर नरक किंवा मशानभूमी जाणावे. तेथे वस्ती यमकिंकर आज्ञा आहे म्हणून. यमाला देवानी प्रत्यक्षात आज्ञा दिली की हे यमांनो, तुम्ही जाऊन त्या अघोरी माणसाच्या घरी जाऊन त्यांचं प्राण हरण करा. तुळशी वृंदावन ज्यांचे घरी त्यासी प्रसन्न श्रीहरी. ज्यांनी आपल्या दारामध्ये अतिशय चांगलं असं तुळशीचं वृंदावन बांधलेलं असेल त्याच्या घरी प्रत्यक्ष भगवान येऊन त्या ठिकाणी राहत असतो. त्या ठिकाणी तो प्रसन्न होत असतो. ते वर्जिले यमकिंकरी आज्ञा आहे म्हणून. आणि ज्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन आहे त्या ठिकाणचं घर स्वतः भगवान नव्हे, यमराजा देखील, काळ देखील त्या ठिकाणी जात नाही, ते वर्ज करतो. तुळशी वृंदावन जे करीती प्रदक्षिणा अंतकाळी होती स्मरण जन्म मरण नाही नामा म्हणे. म्हणजे जे तुळशीला प्रदक्षिणा घालतील, तिची सेवा करतील, उदबत्ती लावितील, तिला पाणी घालतील, नामदेव महाराज म्हणतात त्यांच्या पुण्याची गणना आपल्याला करता येणार नाही. असं पुण्य त्यांना प्राप्त होत असतं. पुढे असेही म्हणतात ते की तुळशी वृंदावन दर्शन त्यासी वैकुंठी गमन. जो तुळशीचं दर्शन घेईल तिला तो पाहिल, नमस्कार करेल, त्याला प्रत्यक्षात वैकुंठात राहण्यास मिळते. लटके मने कोण कोणी त्यासी आन केशवाची. जर असं नामदेव महाराज म्हणतात कोणी जरी म्हटलं ना खोट आहे तर त्याला प्रत्यक्ष केशवाची म्हणजे भगवंताची, पांडुरंगाची शपथ आहे. तुळशी माळा घाली गळा त्या भेटे घनसावळा. चतुर्भुज सहित कमळा केशीराज प्रत्यक्ष. जो आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान करेल, घालील, त्याला प्रत्यक्ष भगवान भेटल्याशिवाय राहत नाही. तुळशी रोप खाली उदक त्याचे हरती महादोष. जो तुळशीला रोज नित्य नेमाने आंघोळ केल्यानंतर, स्नान केल्यानंतर पाणी घालतो तर त्या ठिकाणी सांगितलं त्याचे सर्व पाप त्या ठिकाणी महादोष असतील ते हरण होत असतात. ब्रह्मादिका न कळे निशेष जन्म मरण त्या नाही. ब्रह्मादिकाला देखील याचं महत्व कळत नाही, इतकं ते महान आहे. आणि पुन्हा त्या माणसाला, त्या व्यक्तीला जन्म मरण रूपी संसारात येण्याची गरज भासत नाही. तुळशी देवा बहुप्रीती अनेक पुण्य न लागते. तुळशीची, भगवंताची तुळशीवर खूप प्रीती आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, आस्था आहे, जिव्हाळ आहे. आणि म्हणून
आणि दुसरं कोणतंही पुण्य भगवंताच्या भेटीसाठी लागत नाही. फक्त तुळशीची सेवा केली तरी चालते. नामा म्हणे जी श्रीपती हेची भक्ती द्यावी मज. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की हे श्रीपती, हे लक्ष्मीच्या पती, मला फक्त एवढीच भक्ती दे. तुळसी पुष्प खुनी आगडी वृंदावने ते मिरविली देवे मस्तकी वंदिली. तुळसी इतर पुष्पाहून वेगळी आहे, महान आहे, मोठी आहे, तिचं सामर्थ्य वेगळं आहे, तिचं सत्व तत्व वेगळं आहे. आणि म्हणून तर वृंदावनामध्ये प्रत्यक्ष भगवंताने देखील आपल्या मस्तकावर तिला काय केलेलं आहे, वंदन तिला केलेलं आहे. वंदे झाली तिन्ही लोका. तुळशी वंदावी माऊली, अरे हे संतांची सावली. तुळशी पासी वनमाळी सदा राहत असे. तुळशीला वंदन करावं, ही सर्वांची माऊली आहे. आणि भगवंताने ती गळ्यात घातलेली असल्यामुळे त्याच्यापाशी भगवान स्वतः येऊन राहतो. तुळशी दळ भूमीवरी पडिले, ते जरी मस्तकी वंदिले. कोटी तीर्थस्थान केले, एवढे फळ नामामुळे. जर एखादं तुळशीचं पान जमिनीवर पडलेलं असेल आणि ते जर आपण मस्तकावर घेतलं तर आपल्याला कोटी तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य लागतं, असं नामदेव महाराज या ठिकाणी तुळशीचं महत्व अनन्य साधारणाशी सांगतात. उभे वृंदावन जयाची याद्वारी, होय तो श्रीहरी प्रसन्न त्या. ज्याच्या दारामध्ये तुळशीचं भव्य मस्त चांगलं वृंदावन असेल त्याच्यावर प्रत्यक्ष भगवान परमात्मा देखील प्रसन्न होतो. तुळशीचे रोप लावील जो आणुनी, तया चक्रपाणी न विसरवी. जो कोणी तुळस दुसऱ्याला देईल किंवा जो स्वतः दुसऱ्याकडून आणून लावील आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष चक्रपाणी म्हणजे भगवान श्रीकृष्ण सुद्धा त्याला विसरत नाही. आणि म्हणून अलीकडच्या समारंभामध्ये अनेक उत्सवामध्ये कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी लोकांना तुळशीची रोप दान दिली जातात. तुळशीचे काष्ट जपमाळा करी, तयासी श्रीहरी प्रसन्न तो. जो रोज रामकृष्ण हरी किंवा जी आपली देवता असेल त्या मंत्राचं उच्चारण करत असेल, हातामध्ये तुळशीची माळ घेऊन जप करत असेल तर त्याच्यावर सुद्धा भगवान प्रसन्न होतो. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीतला जो सुवर्ण पिंपळ आहे, या सुवर्ण पिंपळाला हातामध्ये तुळशीची माळ घेऊन 1.25 लाख त्या ठिकाणी प्रदक्षिणा पूर्ण केलेल्या आहेत. आणि म्हणून पुन्हा त्यांचा संसार सोन्याचा झालेला आहे. संन्यास घेऊन परागंदा झालेला पती देखील पुन्हा त्यांना मिळालेला आहे. तुळशीची कीर्ती आगाध पै आहे. तुळशीची कीर्ती सर्वात मोठी आहे. पंढरीसी पाहे नामामनी, हे पंढरी पांडुरंग स्वतः पाहत आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी तुळशीची सेवा घडे रंगमाळा घालू सडे. दूत न येती तयाकडे, हरिनामाच्या घरटी पडे. नामा मने हरी एवढे, ब्रह्म वृंदावनी सापडे. तुळशीच्या पुढे आपण रांगोळ्या काढले, सडे घातले तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान त्याच्या कडाकडे येत असतो. संपत्तीचं लक्ष्मीसह नारायण त्या ठिकाणी येत असतो. आणि ते प्रत्यक्ष घर नाही तर ते वैकुंठ त्याला सापडतं. त्याचं घरच वैकुंठमय होऊन जातं. म्हणून असं म्हटलं, पूर्वी काही एखाद्याने वैकुंठी झाले, ते आता वैकुंठची केले आगवे. हे तुळशीच्या नमस्मरणाने प्रदक्षिणाने घडते. फुकाची या तुळशी वाहेरे, ध्रुवासारखे पद पद मागरे. अरे फुकटची तुळस आहे, किती काय लागतं कष्ट आणायला. तुळशीची माळ पानं कुठेही मिळतात. आणि ही जर पळस आपण जर देवाच्या पायावर वाहिली तर आपल्याला ध्रुवासारखं आढळपद देखील मागण्याचा अधिकार देवापुढे होतो. एका विठ्ठला शरण जारे, जन्म वाया का दवडारे. नामा मने पहारे, विठ्ठल भक्तांचा ऋणी यारे. आणि म्हणून तुळशीचं असं अनन्य साधारण असं महत्व आहे. तुळशीचे हत्यार वृंदावन थोर, तुळशीचे हत्यार वृंदावन थोर. तुळशीच्या दळी यम जिंकली महाबळी. तुळशीची एक दळी त्यांनी संपूर्ण यमाला जिंकलेला आहे. नामा म्हणे बळी रे बळी, विठ्ठल आमचा भुजबळी. असा हा आमचा विठ्ठल भगवान परमात्मा त्या ठिकाणी आहे. त्याला अतिशय तुळस आवडती असं नामदेव महाराज पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात. उठवणी प्रातः काळी, रोज सकाळी उठून तुळस वंदावी माऊली. आपल्या आईप्रमाणे तुळशीला वंदन करावे. तुळस संतांची सावली, मुंगुटी वाहिली विष्णूने. आणि म्हणून तुळस ही संतांची सावली आहे,
मुगट वाहिली, आपल्या मुगुटी विष्णूने स्वतः तिला वाहिलेला आहे. तुळस असे ज्याचे द्वारी लक्ष्मी वसे त्याचे घरी. ज्याच्या दारामध्ये तुळस असेल, घरामध्ये तुळस असेल, त्याच्या घरी प्रत्यक्ष विष्णूसह लक्ष्मीचाही वास होत असतो. एवोनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदी. त्या ठिकाणी स्वतः भगवान परमात्मा स्वतः येतो आणि त्या ठिकाणी क्रीडा करत राहत असतो आनंदाने. तुळशीसी मंजुरा येता पळ वाटे यम धुता. अद्वैत तुळस कृष्ण स्मरता नासे दुरित चित्ताचे. म्हणजे त्या ठिकाणी जर तुळशीचा जरी मंजुरा किंवा जे तिची फुलं पानं असतील ती जर त्या ठिकाणी दिसली तरी देखील त्या ठिकाणी यम स्वतः तिथून पळून जातो, भिवून जातो आणि त्या ठिकाणी विष्णूचे दूत येतात. त्याचबरोबर पळ वाटे यमदूता. अद्वैत तुळस कृष्ण स्मरता नासे दुरित चित्ताचे. आपल्या चित्तामधले जे विकार आहेत, वैकल्प आहेत, जे काही मनोराज्य करणारे जे काही दुर्गुण आहेत, विकल्प आहेत, हे सर्व त्यामुळे निघून जात असतात. जे जे तुळशी घाली ती उदक ते नर पावती ब्रह्मसुख. जे तुळशीला पाणी घालतात ते ब्रह्मलोकाला प्राप्त होतात. नामा म्हणे पंढरी नायक तुळसी जवळी उभा असे. आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात की मी नेहमीच तुळशीच्या जवळ उभा आहे. वारकरी संप्रदायामध्ये तुळशीचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण तुळशीमध्ये 108 मणिका असतात. याचं एक महत्वाचं कारण असं आहे की भारतातली जी प्रमुख तीर्थ आहेत रोज या 108 मण्याच्या माध्यमातून आपल्या अंगावर या तीर्थाचं पाणी पडावे ही अतिशय वारकऱ्याची श्रेष्ठ, पवित्र आणि महान अशी भूमिका या पाठीमागची आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एकदा तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली की तो माणूस त्यापुढे तो निर्व्यसनी लागतो. तो परश्री, परधन, परनिंदा यापासून दूर राहतो. नवे नवे त्याचं जीवन सुखी आणि संपन्न बनतं. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या नामदेव महाराजांनी अतिशय चांगले असे तुळशीच्या संदर्भाने विचार आपल्या अभंगाच्या माध्यमातून मांडलेले आहेत असं आपणाला या ठिकाणी दिसून येतं.